तरुण रक्त आहे तुझं, शब्दात जोर असणं स्वाभाविक आहे, पण कधी कधी जोश आणि होश दोन्ही सांभाळावं लागतं. साहेब, पुन्हा एकदा मी मुलांच्या वतीनं तेच सांगतो, आम्ही हॉस्टेल सोडणार नाही. मग आमचा जीव गेला तरी चालतं. येतो आम्ही. काय पिढी आहे, स्वतःचं नुकसान करून घेण्यामध्ये काय मोठेपणा वाटतो मला कळत नाही. साहेब, पाणी देऊ? नाही, नकोय मला. साहेब, तुम्ही लई त्रास करून घेऊ नका. काहीतरी करू तर आपण, तुम्ही काळजी नका करू. अरे कसा त्रास नको करून घेऊ, साधं गणित का कळत नाही मुलांना? पोटात जर का अन्नच नसेल ना तर अभ्यासात डोकं कसं चालणार आहे? चुलीत जर का जाळच नसेल ना तर पोटामध्ये अन्न कसं जाणार? बरोबर आहे तुमचं. साहेब नमस्कार. ते तुम्ही बोलला होतात ना टास्क देणार, ते सांगा की कधी करायचं टास्क? स्वीटी, नंतर जाऊ तुम्ही, महत्त्वाचं डिस्कशन चालू आहे. साहेब जरा टेन्शनमध्ये जाऊ. काम शुभ. शुभू, जर का हॉस्टेल्स रिकामी करणं हे काम जर का तुझ्यावर सोपवलं असतं तर काय केलं असतंस? आता हाच विचार या दोघींना करायला लावा. तुम्हाला टास्क हवा होता ना? हां ठीक आहे, उद्या दुपारी 12 वाजायच्या आत सगळी हॉस्टेल्स रिकामी करून दाखवा. शुभ मदतीला असेलच, पण हे कसं करायचं, काय करायचं हे तुम्ही दोघींनी ठरवायचं. शुभू, कुठली आयडिया द्यायला जायचं नाही. ठीक आहे सर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं किंवा सरकारचं नाव खराब होणार नाही याची काळजी घ्यायची. अतिशय शांतपणे विद्यार्थ्यांशी वाद न घालता हॉस्टेल्स रिकामी करून दाखवा. जो या चक्रव्यूहातून मार्ग काढेल ना तोच खरा विनर. बापरे, हे एवढे विद्यार्थी आहेत, काय करता येईल? हॉस्टेल रिकामं करायला सांगणं म्हणजे विद्यार्थ्यांच्या पोटाचा प्रश्न आहे. हे एवढे विद्यार्थी आहेत, त्यांची सुद्धा काहीतरी बाजू असणार आणि ती समजून घेतल्यावरच ह्या प्रॉब्लेमला काहीतरी तोडगा निघेल. शुभू, काय रे, काय बोलायला आला होतास? मॅडम, तुम्ही तर प्रश्नांचा विचार करताय. ती स्वीटी तिथं जिंकायचं बीप तयारी करून बसली असेल. ती स्वीटी लई अतिशाने हो. अहो, ती खोट्याचं खरं आणि खऱ्याचं खोटं करायला ती मागं पुढं बघणार नाही. जिंकण्यासाठी ती कुठल्या थराला जाईल ना याचा विचार आपण स्वप्नात बी करू शकणार नाही. ती युनियन लीडरला भेटायच्या आधी आपल्याला जाऊन भेटायला पाहिजे. आणि जर अलकनंदा मॅडमनी तिला जर पट्टीत चढवली मग सोडाच. अहो, त्या दोघी एकत्र येणं म्हणजे राहू केतू एकत्र येण्यासारखं आहे, माहिती आहे ना तुम्हाला? म्हणजे तुला असं म्हणायचं का की मला जमणार नाही, की तुझा विश्वासच नाहीये माझ्यावर? तसं नाहीये, पण हा पण आला ना मध्ये म्हणजे समजायचं विश्वास डगमगीत. अहो तसं नाही मॅडम, पण परत पण शुभू, जर तुझाच माझ्यावर विश्वास नसेल तर मग कसं काय करून दाखवणार मी हे? मॅडम, तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. अहो, तुम्हाला मी कमी लेखत नाहीये. ती जिंकण्यासाठी कुठल्या बी थराला जाऊ शकते, एवढंच फक्त मला म्हणायचं होतं. काय तर करायला लागतंय. तो टास्क जिंकण्यासाठी मी कुठल्या बी थराला जाऊ शकतो. गुड. तुला जर शुभू हवा असेल तर हा टास्क जिंकावाच लागेल. त्यासाठी काय करायचं ठरवलंयस? याचा तर विचारच केला नाही मी. वाटलंच मला. ठीक आहे, तू काळजी करू नकोस, मी तुला मदत करते. त्या युनियन लीडरचा नंबर पाठवलाय, त्याला कॉल कर आणि त्याच्याशी बोलून घे याच्याबद्दल. नाही, मी बोलतो, पण त्याने माझं बोलणं ऐकलं तर पाहिजे. मेलो तरी हॉस्टेल खाली करणार नाही बोलायला.
मग मारून टाक. मारून टाक. अहो काय बोलायला असं तुम्ही? मारून टाकायचं? मारून टाकायचं म्हणजे शरीराने नाही, त्याच्या आत्म्याला मारून टाक, त्याच्या तत्वांना मारून टाक, त्याच्या निष्ठेचा सौदा कर. तत्वनिष्ठ? तुम्ही काय बोलायला असं? मला कळना झालंय. किती मोठं आहेस ग, प्रत्येक गोष्ट तुला समजावून सांगावी लागते. बघा तुम्ही मला परत बोलला. बर बर बर, हे बघ, प्रत्येक गोष्टीची किंमत असते, तशी त्या लीडरची पण किंमत असेल ना. हा, माणसाची किंमत असते खरं. मग तुला जर ही नोकरी हवी असेल तर त्या युनियन लीडरला भेट आणि त्याची किंमत विचार. विचारतो की मी, पण तू नाही ऐकला तर? त्याने नाही ऐकलं तर माझ्याकडे दुसरा प्लॅन आहे, आणि त्यासाठी तुला मदत लागली तर मी मॅडीला पाठवीन. मॅडी कशाला आता उगाच? ओय स्वीटी, राजकारणात विचार करण्यात इतका वेळ नसतो, पट्टापट निर्णय घ्यावे लागतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, विश्वंभरला काय हवंय किंवा त्या लीडरला काय हवंय ते सोड. तुला काय हवंय? नोकरी पाहिजे मला ही. आणि नोकरी कशासाठी पाहिजे त्याचाच विचार कर. साम दाम दंड भेद काहीही वापरता आलं तरी वापर. आत्ता तुमच्या बोलण्याची टोटल लागली मला. त्या युनियन लीडरला भेटतोच आता मी. काय पण करून हा टास्क तर मीच जिंकणार. ही नोकरी मिळवण्यासाठी मी कुठल्या बी थराला जाईल. काही झालं नाही तरी ते स्वीटी सारखं कुठल्याही थराला मी जाणार नाही. मॅडम, तुम्ही जर जिंकला नाही ना, ते स्वीटी माझी असिस्टंट होईल आणि माझ्या डोक्याचा पार भोगा करून टाकेल ती. माझं भविष्य तुमच्या हातात आहे, माहिती आहे ना? हो, तुझं दुःख कळतंय मला, पण आता पण काय? पण मला बाबांचा हा निर्णय चुकीचा वाटतोय. काय? साहेबांचा निर्णय चुकीचा? हो, गॅसचा प्रॉब्लेम आहे म्हणून विद्यार्थ्यांना हॉस्टेल रिकामं करायला सांगणं हा काही उपाय नाही आहे, ही पळवाट आहे. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला ऑनलाईन क्लासेस जमतीलच असं नाही. म्हणजे गॅसचा प्रॉब्लेमचा विचार करतायत बाबा, पण विद्यार्थ्यांच्या करिअरचा करतच नाही आहेत. मॅडम, अहो गॅसचा सगळीकडे तुटवडा आहे, पोरासनी खायला काय घालणार? अरे दुसरा काहीतरी मार्ग निघेल की. गॅस नाहीये म्हणून विद्यार्थ्यांना सांगायचं घरी जा. मलाही काही पटत नाही. मॅडम, सध्या दुसरा कुठलाच मार्ग नाही आहे. तुम्हाला स्वीटीला हरवायचं की नाही? हो, तिला हरवायचं, पण हा मार्ग चुकीचा आहे. मग आता काय करायचं ठरवलंय? हे बघ शुभू, असं काहीतरी करायला हवं ज्याच्यामुळे गॅसचा प्रॉब्लेमही सुटेल, विद्यार्थ्यांना हॉस्टेल रिकामही करावं लागणार नाही आणि बाबांच्या निर्णयाचा मान सुद्धा राखला जाईल. म्हणजे मला कळलं नाही. शुभू, वादळात झाडांना मुळापासून उखडून दुसरीकडे आपण नेत नाही, तर त्यांना आधार देतो आणि त्याच मातीत टिकवून ठेवतो. हेच करायचंय मला हे सगळं करून दाखवायचंय. ते स्वीटीला हरवण्यासाठी नाही, तर बाबांच्या या चुकीच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून. नात खोळा मॅडम, साहेबांची झलक तुमच्यात दिसली आहे मला. मग आता पुढे काय? सुचेल. उद्या सकाळपर्यंत नक्की काहीतरी मार्ग काढेन मी. तू तयार राहा. आपल्याला उद्या एक चमत्कार करून दाखवायचा आहे.